मैं अकेला था जानिबे मंजिल, लोग जुड़ते गए, कारवा बढ़ता गया. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकवर या ठिकाणी काम करणार आहोत. ते म्हणजे मान्यवर कांशीरामजी. मान्यवर कांशीरामजी यांच्यावर आज हे लेक्चर करण्यामागचं कारण असं आहे, की 15 मार्च हा कांशीरामजी यांचा जयंती दिन या ठिकाणी आहे. कांशीरामजी यांचा जयंती दिवस हा संपूर्ण उत्तर भारतात दलित बहुजन समाज हा बहुजन समाज दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करतो. आज अशी परिस्थिती उत्तर भारतामध्ये या ठिकाणी आहे. कांशीरामजींनी जो बहुजन समाज पक्ष स्थापन केला, तर त्या बहुजन समाज पक्षाचे प्रमुख विरोधक हे उत्तर प्रदेशामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर समाजवादी पक्ष आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष. या तिन्ही राजकीय पक्षांनी आज उत्तर भारतामध्ये कांशीरामजींची जयंती साजरा करण्याचं औचित्य या ठिकाणी केलं. आणि मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतामध्ये कांशीराम साहेबांची जयंती ही या ठिकाणी साजरा केली जाते. काँग्रेसच्या झालेल्या या बैठकीमध्ये राहुल गांधी यांच्या समोर कांशीरामजी यांना भारतरत्नचा पुरस्कार या ठिकाणी दिला गेला पाहिजे असा एक प्रस्ताव देखील या ठिकाणी मंजूर करण्यात आला. वास्तविकता दिनांक 9 ऑक्टोबर 2006 ला जेव्हा कांशीरामजींचं निधन झालं, तेव्हा बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि मान्यवर कांशीरामजी यांच्या एकमेव राजकीय उत्तराधिकारी आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांनी त्यावेळेसच्या केंद्रातल्या काँग्रेस सरकारला कांशीराम साहेबांचा जो काही निधन झालेला आहे, महापरिनिर्वाण झालेला आहे, तेव्हा त्यांचा जो निधन दिन आहे, तो या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय शोक दिन म्हणून घोषित करा. अशा प्रकारची अपील या ठिकाणी करण्यात आली होती आणि कांशीरामजी यांना या ठिकाणी भारतरत्नचा पुरस्कार या ठिकाणी द्या. अशा प्रकारची मागणी 2006 पासून बहन कुमारी मायावतीजी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला भेटतात. मात्र त्या काळामधल्या काँग्रेस पक्षानं कांशीरामजी यांच्या जयंती दिनी कधीच कसल्या प्रकारचा या ठिकाणी उत्सव साजरा केला नाही आणि नाही या ठिकाणी त्यांना भारतरत्न या पुरस्कारानं त्यांच्या सरकारमध्ये सन्मानित करण्यात आलं. आता मात्र 2027 साली होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून आज काँग्रेस पक्ष या ठिकाणी या भूमिकेमध्ये गेलेला आहे, की जर उत्तर भारतातील दलित बहुजन समाजाची मतं आपल्याला पाहिजे असेल, मान्यवर कांशीराम साहेब यांना भारतरत्नचा पुरस्कार या ठिकाणी दिला गेला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका काँग्रेस पक्ष आपल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये या ठिकाणी मंजूर करताना दिसतंय. आणि म्हणून मग कांशीरामजी यांच्याबद्दलची माहिती ही या ठिकाणी सर्व भारतीयांना आणि खास करून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जुन्या जाणत्या लोकांना आणि नव्या पिढीला कांशीरामजी हे कोण नेमके आहे याबद्दलची माहिती या ठिकाणी मिळावी, यासाठी आजचं हे सेशन या ठिकाणी करणार आहे. काही वर्षानंतर लक्षात असू द्या, याच मान्यवर कांशीरामजी यांना केंद्रामध्ये सरकार कोणाचंही असू द्या, भारतरत्न हा पुरस्कार आज नाही तर उद्या ह्या कांशीरामजी यांना या ठिकाणी मिळणारच आहे. आणि त्यामुळं कांशीराम कोण नेमके आहे त्याबद्दलची माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची काही लोकांनी भूमिका या ठिकाणी मांडली आणि त्या माध्यमातून आज हे महत्वाचं सेशन आपण इथे या ठिकाणी करत आहोत. लक्षात घ्या, कांशीरामजी यांच्याबद्दल बेसिक काही महत्वाच्या इन्फॉर्मेशन आधी तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आणि त्यानंतर कांशीरामजींचा सामाजिक आणि राजकीय कार्य काय नेमकं राहिलं आणि कशा पद्धतीनं त्यांनी या देशातील दलित शोषित बहुजन समाजाला राजकीय सत्तेपर्यंत या ठिकाणी पोहोचवलं, याबद्दल देखील या ठिकाणी सविस्तर माहिती आजच्या या सेशनमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. तेव्हा हे लेक्चर या ठिकाणी शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. जर चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही या ठिकाणी आला असाल तर चॅनल सबस्क्राईब या ठिकाणी करा. लाईक आणि कमेंट संपूर्ण लेक्चर झाल्यानंतर या ठिकाणी जरूर या ठिकाणी करा. लक्षात घ्या, दिनांक 15 मार्च सन 1934 रोजी पंजाब प्रांत जो आहे तर त्या पंजाब प्रांतामध्ये यांचा या ठिकाणी जन्म या ठिकाणी झालेला आहे. कांशीरामजी यांनी पंजाबमधनंच या ठिकाणी BSc चं शिक्षण या ठिकाणी पूर्ण केलं. त्यानंतर त्या ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं पुण्यामध्ये हाय एक्सप्लोजिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे ज्याला आज खडकीमध्ये या ठिकाणी अम्युनिशन फॅक्टरी या नावाने या ठिकाणी संबोधलं जातं, तिथं या ठिकाणी एक हे सायंटिस्ट म्हणून या ठिकाणी नोकरीला या ठिकाणी होते. लक्षात घ्या, ते वर्ष होतं सन 1962-63 चं. त्या कालखंडामध्ये या ठिकाणी कांशीरामजी सरकारी नोकरीमध्ये असताना त्या भागातल्या SC-ST कर्मचाऱ्यांनी एक महत्वाचं आंदोलन केलं. ते आंदोलन या संदर्भामध्ये होतं, की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांची जयंतीचा जो दिवस होता 14 एप्रिल, तर त्या 14 एप्रिलची जी काही जयंतीच्या दिवशी जी सार्वजनिक सुट्टी या ठिकाणी सरकार देत आहे, ती सार्वजनिक सुट्टी या ठिकाणी त्यावेळेच्या सरकारने या ठिकाणी रद्द केली होती. आणि म्हणून मग अम्युनिशन फॅक्टरीमधल्या आणि या कांशीरामजी साहेबांच्या कार्यालयातल्या लोकांनी, एस-सी-एस-टी समाजाच्या लोकांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी या ठिकाणी असली पाहिजे, या प्रकारची भूमिका घेऊन त्यांनी आंदोलन या ठिकाणी केलं. लक्षात घ्या, कांशीरामजींच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीला सुरुवात इथूनच या ठिकाणी झाली. या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी असली पाहिजे, यासाठी जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये कांशीरामजी यांनी या ठिकाणी सक्रिय सहभाग या ठिकाणी घेतला आणि त्या काळामध्ये त्या आंदोलनाला यश देखील या ठिकाणी मिळालं. 14 एप्रिल ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं सार्वजनिक सुट्टी या ठिकाणी इथं घोषित करण्यात आली. लक्षात असू द्या, याच काळामध्ये कांशीरामजी यांच्या कार्यालयामध्ये एक चतुर्थ श्रेणीमधले व्यक्ती होते, ज्यांचं नाव होतं दीना भाना. तर या दीना भाना हे मेहतर समाजातले व्यक्ती होते आणि या मेहतर समाजामध्ये जन्माला आलेल्या दीना भाना यांनी कांशीरामजी यांना एक महत्त्वाचा या ठिकाणी ग्रंथ, बाबासाहेब आंबेडकरांचा लिखित ग्रंथ त्यांना या ठिकाणी भेट म्हणून दिला. त्या ग्रंथाचं नाव होतं "ॲनिहिलेशन ऑफ कास्ट." "ॲनिहिलेशन ऑफ कास्ट" हा ग्रंथ जेव्हा कांशीरामजी यांना या ठिकाणी मिळाला, तेव्हा कांशीरामजींनी हा ग्रंथ या ठिकाणी याचं सखोल या ठिकाणी वाचन केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय जाती प्रथेच्या संदर्भामध्ये नेमकी भूमिका आहे आणि या जाती प्रथेचं निर्मूलन कशा पद्धतीचं केलं पाहिजे, याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथामध्ये जे आपले विचार मांडले होते, विचारामुळं कांशीरामजी या ठिकाणी प्रभावित या ठिकाणी झाले आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सारंच साहित्य त्यांनी या ठिकाणी वाचायला घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यातून, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथातून कांशीरामजी यांचं जीवन जे आहे हे प्रज्वलित झालं आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांती ही काय नेमकी आहे, त्या ठिकाणी त्यांना समजलं. बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाची स्थापना सन 1942 ला या ठिकाणी केली होती. त्याच वेळेस 1944 ला मद्रासमध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं शेड्यूल कास्ट फेडरेशनचं पहिलं अधिवेशन या ठिकाणी झालं, तेव्हा त्या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वाचा विचार या ठिकाणी मांडला होता. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं त्या काळामध्ये असं राहिलं, की तुटपुंज सरकारी नोकऱ्या आणि सामाजिक प्रतिष्ठा यासाठी आमचं या ठिकाणी आंदोलन नाही. आमचा अंतिम उद्देश आहे ते म्हणजे या ठिकाणी शासनकर्ती जमात बनणं. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस तिथल्या समाजाला या ठिकाणी संबोधून या ठिकाणी म्हणाले, की आमचा अंतिम ध्येय आहे, की या देशातील शूद्र अतिशूद्रांना या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर तिथे या ठिकाणी म्हणतात, "जा तुमच्या घराच्या भिंतींवर कोरून ठेवा. तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय." कांशीरामजींना हे लक्षात असं आलं 1944 चा कालखंड ज्या काळामध्ये या देशातील शूद्र अतिशूद्र लोकांच्या घरावर छप्पर नव्हती. या देशातल्या शूद्र अतिशूद्र समाजाची घरं ही या ठिकाणी चिपाडाची होती. त्यांना त्यांच्या घरांना भिंती नव्हता. त्याही वेळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाजाला संबोधून या ठिकाणी सांगतात, की "जा तुमच्या घराच्या भिंतींवर कोरून ठेवा. तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय." तेव्हा कांशीरामजी यांच्या डोक्यामध्ये एक प्रकाश या ठिकाणी निर्माण झाला आणि कांशीरामजी यांनी या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे स्वप्न आहे, शासनकर्ती जमात बनण्याचं हे जे स्वप्न आहे आणि या देशातील शोषित पीडित समाजाला राजकीय सत्तेमध्ये या ठिकाणी सहभागी करून घेणं आणि त्यांना हुकमरान बनवण्याची जी भूमिका, जी मनीषा ही या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची होती, ती सत्यामध्ये उतरवण्यासाठी घनशीरामजी यांनी या ठिकाणी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. लक्षात घ्या, त्यावेळेस सरकारी नोकरीचा राजीनामा देणारे दलित समाजातले हे ती पहिली व्यक्ती या ठिकाणी होते. कारण लक्षात घ्या, की त्या काळामध्ये सरकारी नोकऱ्या प्राप्त करण्यासाठी सर्वच लोकांमध्ये होड होती. मात्र कांशीरामजी यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारी नोकरी या पदाचा राजीनामा या ठिकाणी दिला आणि या कांशीरामजी यांनी या ठिकाणी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी या ठिकाणी त्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी या ठिकाणी 3 महत्त्वाच्या शपथा या ठिकाणी घेतल्या. कांशीरामजी म्हणाले, की "मी साऱ्या जीवनभर कधीच लग्न या ठिकाणी करणार नाही, विवाह या ठिकाणी करणार नाही." कांशीरामजींनी ही भूमिका घेण्यामागचं कारण असं होतं, की कांशीरामजींना हे माहिती होतं, की त्यांचं जे काही मिशन आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करणं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या मिशनमध्ये या ठिकाणी हे मिशन पूर्ण करण्यासाठी जर मी विवाहामध्ये या ठिकाणी अडकून पडलो, मला हे मिशन या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही.
आणि म्हणून संपूर्ण आयुष्यभर कांशीरामजी या ठिकाणी अविवाहित या ठिकाणी राहतात, ब्रह्मचारी या ठिकाणी राहतात आणि ते या चळवळीला पुढे घेऊन या ठिकाणी जातात. घनश्यामजी यांनी दुसरा एक शपथ या ठिकाणी घेतली, की मी कोणत्याही प्रकारची संपत्ती हयामध्ये या ठिकाणी निर्माण करणार नाही. माझं स्वतःचं बँक अकाउंट या ठिकाणी नसेल आणि एवढंच काय तर माझा मृत्यू झाल्यानंतर मला ज्या जमिनीवर गाडलं जाईल ती जमीन देखील माझ्या मालकीची या ठिकाणी नसेल. या प्रकारची दुसरी शपथ त्यांनी या ठिकाणी घेतली आणि तिसरी व महत्त्वाची शपथ त्यांनी या ठिकाणी भूमिका घेतली, की जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं शासनकर्ती जमात बनण्याचं मिशन पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी माझ्या घरी देखील या ठिकाणी जाणार नाही. माझा परिवार कोणीच नसेल. हा बहुजन समाज जो आहे, हाच माझा परिवार या ठिकाणी असेल. अशा प्रकारच्या शपथा कांशीरामजी यांनी घेतल्या. सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांनी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन, बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका होती, तर ती भूमिका या ठिकाणी सत्यामध्ये उतरवण्यासाठी राजकीय जीवनाला, सामाजिक चळवळीला, कामाला त्यांनी या ठिकाणी सुरुवात केल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या त्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाचा राजकीय पक्ष या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर दलितांचा राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झाला होता. वास्तविकता दिनांक 5 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं एक खुलं पत्र या ठिकाणी लिहिलं होतं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी म्हणजे 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी निधन होताना आपल्याला पाहायला भेटतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर दिनांक 3 ऑक्टोबर 1957 ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाचा पक्ष या ठिकाणी स्थापन झाला. आणि हा पक्ष 1957 च्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी गेला. कारण या पक्षानं संपूर्ण भारतामध्ये एकूण या ठिकाणी 9 खासदार जिंकून आणले होते आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या या ठिकाणी 16 आमदार देखील या ठिकाणी निवडून आलेले होते. तर अशा प्रकारचा हा रिपब्लिकन पक्ष हाच या ठिकाणी मजबूत करायचं, अशा प्रकारची भूमिका ही कांशीरामजी यांनी या ठिकाणी घेतली आणि आर-पी-आयला मजबूत करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 60च्या दशकामध्ये कांशीरामजी इथे या ठिकाणी काम करताना या ठिकाणी पाहायला भेटतात. लक्षात असू द्या पुण्यामध्ये कांशीरामजी यांनी रास्ता पेठेमध्ये या ठिकाणी आर-पी-आयचं एक ऑफिस देखील या ठिकाणी उभारलेलं होतं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं हे ऑफिस उघडत असताना जे त्यावेळेचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महत्त्वाचे कार्यकर्ते होते, त्यांना आर्थिक बळ देण्याचं काम घनश्यामजी यांनी या ठिकाणी केलं. प्रत्येक नेत्याला त्यांनी या ठिकाणी आमदार, खासदार आणि नगरसेवक पदापर्यंत पोहोचवता येईल यासाठी पूर्णतः पाठिंबा दिला आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे त्यांचे स्वतःचे त्यांनी सेक्रेटरी देखील या ठिकाणी निर्माण केले आणि त्या लोकांना या ठिकाणी पेमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी द्यायचं कार्य श्रीरामजी यांनी या ठिकाणी काम केलं. थोडक्यात काय, की आर-पी-आयच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचा शासनकर्ती जमात बनण्याचं ध्येय, स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी कांशीरामजी अहोरात्र या ठिकाणी झटताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. मात्र या काळामध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे दिवसेंदिवस या ठिकाणी शकलं या ठिकाणी उडत गेली. जेवढे राजकीय नेते होते, तेवढे राजकीय गट हे आर-पी-आयमध्ये या ठिकाणी निर्माण झाले. 1971 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये एक महत्त्वाची युती या ठिकाणी झाली. ही युती पुण्याच्या रास्तापेठेमध्ये असणाऱ्या संत गाडगेबाबा प्रशालेमध्ये या ठिकाणी झाली. मान्यवर कांशीराम साहेब हे त्या काळामध्ये त्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एक मोठे नेते होते. त्यांचं नाव होतं दादासाहेब गायकवाड. दादासाहेब गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहून त्यांनी या ठिकाणी एक मोठा संघर्ष या ठिकाणी केला होता आणि बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक राजकीय संघर्ष हा उघड्या डोळ्यानं पाहणारे हे दादासाहेब गायकवाड होते. मात्र या काळामध्ये दादासाहेब गायकवाडांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये या ठिकाणी युती या ठिकाणी केली. काँग्रेसचे त्यावेळेचे एक मोठे दिग्गज नेते होते ज्यांचं नाव होतं मोहन धारिया. ते मोहन धारिया आणि त्याचबरोबर दादासाहेब गायकवाड यांच्यामध्ये एक युती 1971 च्या संत गाडगे महाराज प्रशाला राष्ट्रपेठेमध्ये पुणे इथे या ठिकाणी झाली आणि ज्यामध्ये त्यावेळेस लोकसभेच्या जागा होत्या 521 तर त्या या 521 जागांपैकी एक जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वाट्याला आली आणि 520 जागा या ठिकाणी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी लढवायचा निर्णय या ठिकाणी घेतला. त्याच वेळेस या ठिकाणी कांशीरामजी यांचा भ्रमनिरास या ठिकाणी झाला आणि कांशीरामजी यांना या ठिकाणी लक्षामध्ये आलं, की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा राजकीय पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचं शासनकर्ती जमात बनण्याचं जे स्वप्न आहे ते हयात या ठिकाणी पूर्ण करू शकत नाही.
कारण यापूर्वी जर आपण पाहिलं, तर यापूर्वी कांशीराम साहेब यांनी या ठिकाणी पुण्यामध्ये एक महत्त्वाचा प्रयोग घडवून आणला, की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांना राजकीय सत्तेमध्ये पोहोचवला. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये भाऊसाहेब चव्हाण हे पुण्याचे पहिले दलित महापौर त्यांनी या ठिकाणी बनवण्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, हे सगळं झाल्यानंतर त्यावेळेस जे काही आंबेडकरी अनुयायी होते, ते राजकीय सत्तेच्या नादी लागून बाबासाहेब आंबेडकरांचं शासनकर्ते जमात बनण्याचं स्वप्न हे या ठिकाणी विसरत चालले होते आणि त्याचमुळे सन 1971 साली ही युती या ठिकाणी झाली. कांशीरामजी यांनी आपल्या भाषणामध्ये नेहमी सदैव या युतीबद्दल या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं राहिलं, की या युतीमुळे 521 जागामध्ये 520 जागा गांधींच्या वाट्याला आल्या आणि 1 जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आली. यामुळे चळवळीचं अतोनात नुकसान झालं. कारण 1971 पर्यंत शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नंतर जी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचा पक्ष स्थापन झाला, तो राजकीय पक्ष जो आहे, तर त्या राजकीय पक्षाचं निवडणूक चिन्ह होतं हत्ती. तो हत्ती निवडणूक चिन्ह हा 1971 च्या निवडणुकीनंतर निवडणूक आयोगानं या ठिकाणी गोठवला. कारण लक्षात घ्या, की एका जागेवर तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवता आणि त्यामुळे राष्ट्रीय पक्ष बनण्याची जी काही मान्यता आहे, ती या ठिकाणी स्वतःच्या नामुष्कीमुळं, RPIच्या नेत्यांच्या नामुष्कीमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी राजकीय राष्ट्रीय पक्षाची मान्यता होती, ती या ठिकाणी तर संपुष्टात आली आणि एवढंच काय, तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे निवडणूक चिन्ह होतं हत्ती, ते हत्ती हे निवडणूक चिन्ह देखील या ठिकाणी यामुळे या ठिकाणी गमावण्याची वेळ ही या ठिकाणी त्या काळामध्ये आल्याचं एकंदरीत दिसून येतं. सन 1971 साली ही झालेली अभद्र युती, या युतीतून या ठिकाणी धडा घेऊन मान्यवर कांशीरामजी यांनी आता या पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे शासनकर्ते जमात बनण्याचं, ते पूर्ण होणार नाही ही खात्री पटल्यानंतर त्यांनी या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी स्वबळावर केल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, कांशीरामजी यांनी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य या ठिकाणी वाचत होते, तेव्हा कांशीरामजी यांच्या लक्षामध्ये असं आलं, की बाबासाहेब आंबेडकरांनी आग्र्यामध्ये एक भाषण या ठिकाणी केलं होतं आणि या आग्र्यातील भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक भूमिका मांडली होती आणि ते म्हणाले होते, की "मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है." मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी आग्राच्या भाषणामध्ये इथे या ठिकाणी मांडली होती. कांशीरामजींनी अशा प्रकारची भूमिका ऐकल्यानंतर त्यांनी याचा शोध घेतला, की बाबासाहेब असं का बरं म्हणाले? याचं कारण असं होतं, की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या उतरत्या वयामध्ये एक 16 बहुजन समाजातल्या, खास करून दलित समाजातल्या लोकांची एक तुकडी ही या ठिकाणी परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवली होती. बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा अशी होती, की हे लोक या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन भारतामध्ये येतील आणि भारतामध्ये येऊन ते या ठिकाणी समाजाचं काम या ठिकाणी करतील. मात्र बाबासाहेब आंबेडकरांचा भ्रमनिरास झाला कारण 16 पैकी एकही व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी कॅपेबल या ठिकाणी बनला नाही किंवा तो पुढे येऊन या ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीने काम केलं नाही. आणि म्हणून नैराश्यातून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, की "मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है." कांशीरामजींनी तोच शब्द या ठिकाणी उचलला आणि कांशीरामजींनी या भारतामध्ये पढ़े-लिखे लोकांना संघटित या ठिकाणी केलं आणि त्यांचं एक महत्त्वाचं सामाजिक संघटन हे कांशीरामजी यांनी या ठिकाणी स्थापन केलं. सामाजिक संघटनेचं नाव होतं बामसेफ. लक्षात घ्या, बामसेफ हे सरकारी कर्मचाऱ्यांचं संघटन. हे कांशीरामजी यांनी 6 डिसेंबर सन 1978 ला या ठिकाणी स्थापन केल्याचं दिसून येतं. ऑथराइज्डरित्या 6 डिसेंबर सन 1978 ला बामसेफ नावाचं एक संघटन या ठिकाणी कांशीरामजी यांनी या ठिकाणी स्थापन केल्याचं दिसून येतं. बामसेफ हे संघटन कोणाचं होतं? तर हे सरकारी कर्मचाऱ्यांचं होतं. याच्या नावामध्ये जर आपण पाहिलं तर बी म्हणजे बॅकवर्ड आहे. बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन. बॅकवर्डमध्ये एस-सी, एस-सी, ओ-बी-सी यांचा समावेश या ठिकाणी होतो. लक्षात घ्या, बामसेफचा अर्थ काय? तर बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन या प्रकारचं एक महत्त्वाचं एक सामाजिक संघटन म्हणूया आपण ते कांशीरामजी यांनी या ठिकाणी निर्माण केलं. हे संघटन स्थापन करण्यामागे कांशीरामजींची एक भूमिका या ठिकाणी होती. कांशीरामजींना हे चांगलं लक्षात आलं होतं, या ठिकाणी राजकारण कोणाचं यशस्वी होतं, अशाच लोकांचं राजकारण यशस्वी होतं, ज्यांची अराजकीय मुळे या ठिकाणी भक्कम आहेत.
दलित चळवळीचं राजकारण यशस्वी न होण्यामागचं कारण काय? तर दलित चळवळीचं राजकारण अयशस्वी होतं याच्या मागे दलित समाजाचं अराजकीय संघटन नाही आणि अराजकीय संघटन नसल्यामुळे त्यांची अराजकीय मुळं ही या ठिकाणी भक्कम नाही. आणि म्हणून जे काही नॉन पॉलिटिकल रूट्स मजबूत करण्यासाठी कांशीरामजी यांनी या ठिकाणी बामसेफ नावाचं एक संघटन या ठिकाणी स्थापन केल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, हे सरकारी कर्मचाऱ्यांचं संघटन होतं. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवणारं संघटन नव्हतं. तर या संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या समस्या सोडवण्याचं काम केलं जायचं आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय जे होतं, राजकीय सत्ता ताब्यात घेणं, त्या ठिकाणी प्राप्त करणं किंवा ते या ठिकाणी मिळवणं, यासाठी या ठिकाणी अराजकीय भूमिका घेऊन या ठिकाणी राजकारणाला सपोर्ट करणं, अशा प्रकारचं एक संघटन कांशीरामजी यांनी या ठिकाणी बामसेफच्या माध्यमातून स्थापन केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. दिल्लीमध्ये दिनांक 6 डिसेंबर हा बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन आहे. त्याच दिवशी या ठिकाणी 6 डिसेंबर 1978 ला हे संघटन स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, बामसेफच्या माध्यमातून कांशीरामजींनी संपूर्ण भारतभर या ठिकाणी दौरा केला आणि संपूर्ण भारतभर दौरा करून त्यांनी फुले शाहू आंबेडकर यांची विचारसरणी जी आहे ही गावागावामध्ये पोहोचवायचं काम या काळामध्ये या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. बामसेफची स्थापना झाल्यानंतर परशुरामजी यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा दिनी म्हणजे 6 डिसेंबर सन 1982 साली एक दुसरं महत्वाचं संघटन स्थापन केलं. या संघटनेचं नाव होतं DS4. या संघटनेचं वैशिष्ट्य काय? तर यामध्ये एस 4 वेळा येतात. म्हणून याला त्याचं संक्षिप्त नाव हे DS4 या ठिकाणी आहे. दलित शोषित समाज संघर्ष समिती असं याचं या ठिकाणी लाँग फॉर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अशा पद्धतीचं DS4 नावाचं संघटन कांशीरामजी यांनी या ठिकाणी स्थापन केलं. कांशीरामजी यांनी हे संघटन स्थापन करण्यामागे कोणतं तत्वज्ञान आणलं होतं ते पण आपल्याला पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, बामसेफची स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता? तर कांशीरामजी म्हणतायत, की ज्या संघटनेचं किंवा ज्या समाजाचे अराजकीय मुळं या ठिकाणी भक्कम नसतात, त्या समाजाचं राजकारण यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून बामसेफ नावाचं संघटन ते या ठिकाणी स्थापन करतात. DS4 स्थापन करण्यामागे त्यांचा उद्देश असा होता, ते असं म्हणतात, की एखादी व्यवस्था ही वाईट आहे. ती व्यवस्था वाईट आहे म्हणून त्याच्यावर तुम्ही टीका करतात. परंतु त्यावेळेस त्या टीका करत असताना तुम्हाला समाजाला हे सांगणं गरजेचं आहे, जर ही व्यवस्था वाईट आहे, तर चांगली व्यवस्था काय आहे? तर त्या व्यवस्थेला पर्याय देखील या ठिकाणी द्यावा लागतो. आणि म्हणून कांशीराम साहेबांनी या ठिकाणी DS4 नावाचं एक संघटन या काळामध्ये या ठिकाणी स्थापन केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. DS4 हे एक महत्वाचा राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी पुढे आला. दिनांक 6 डिसेंबर 1982 साली हा पक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आला आणि या पक्षाच्या माध्यमातून श्रीरामजी यांनी या ठिकाणी अनेक निवडणुका देखील या ठिकाणी लढवल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, याच काळामध्ये म्हणजे हा पक्ष जेव्हा स्थापन झाला 1982 च्या दरम्यान, त्याच काळामध्ये लक्षात असू द्या, की बाबासाहेब आंबेडकरांचे एक अत्यंत जवळचे कार्यकर्ते, नाव त्यांचं होतं आर.आर. भोळे. तर हे आर.आर. भोळे नावाचे जे बाबासाहेबांचे कार्यकर्ते होते, अनुयायी होते, यांना इंदिरा गांधीच्या केंद्र सरकारनं त्या काळामध्ये सन 1980 ला हे या ठिकाणी राज्यसभेची खासदारकी या ठिकाणी दिलेली होती. त्यांना राज्यसभेचा खासदार बनवलं होतं. लक्षात घ्या, राज्यसभेचा खासदार बनवण्यामागचा उद्देश हाच होता, की 1982 साली पुणे कराराला 50 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. 1982 ला पुणे कराराला 50 वर्ष या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळे हा गांधी आणि आंबेडकरांचा विजय आहे. अशा प्रकारची संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी चर्चा करायची. अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये रॅली करून दलित समाजाची मतं काँग्रेस पक्षाला कसे मिळतील याचा प्रयत्न करायचा आणि त्यातून आर.आर. भोळे यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर अशा प्रकारचं या ठिकाणी पुणे करार परिषदेचं आयोजन करायचं. अशा प्रकारचा काँग्रेसचा प्लॅन होता आणि म्हणून आर.आर. भोळे यांना त्या काळामध्ये या ठिकाणी इंदिरा गांधी यांनी 1980 साली या ठिकाणी अ, केंद्रामध्ये या ठिकाणी खास करून राज्यसभेचे खासदार इथे या ठिकाणी बनवल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता आर.आर. भोळे यांच्या संदर्भामध्ये पण थोडीशी माहिती आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, दिनांक 24 सप्टेंबर 1932 ला पुणे करार या ठिकाणी झाला. पुणे करारामध्ये काय नेमकी फलित निर्माण झालं? पुणे करारामध्ये अस्पृश्यांना दिलेला जो स्वतंत्र मतदारसंघ आहे, तो काढून घेतला गेला आणि त्याऐवजी राखीव मतदारसंघ या ठिकाणी मिळाला.
पुणे कराराचे चटके हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीमध्ये देखील या ठिकाणी मिळाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आपल्या सर्वांना माहिती असेल, की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाचं नाव आहे व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल. चं मराठीमध्ये जर आपण केलं तर काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांचं काय केलं? हा एक महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी पुणे कराराच्या संदर्भात गोलमेज परिषदेमध्ये झालेल्या सर्व घडामोडी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये या ठिकाणी नमूद केल्याचं एकंदरीत दिसतं. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये असं म्हणतायत, की मी लंडनहून दलित समाजासाठी, अस्पृश्य समाजासाठी रसरशीत फळ आणलेलं होतं. मात्र या फळाचा सारा रस गांधी आणि काँग्रेसनी चोखला आणि त्याचे जे छिलटे आहे, माझ्या तोंडावर फेकून या ठिकाणी मारले. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी "व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल" या ग्रंथामध्ये या ठिकाणी केली. बाबासाहेब आंबेडकरांना देखील या ठिकाणी लवकरच लक्षामध्ये आलं, पुणे कराराच्या माध्यमातून अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी हे या ठिकाणी विधिमंडळामध्ये या ठिकाणी निवडले जात नाही. तर उच्चवर्णीय सवर्णांचेच चमचे लोक या ठिकाणी सत्तेमध्ये जातात आणि सत्तेमध्ये या ठिकाणी गेल्यानंतर हे अस्पृश्यांचं काम करण्यापेक्षा ते उच्चवर्णीय सवर्णांच्या ताटाखालचं मांजर या ठिकाणी बनतात. आणि म्हणून 1946 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यामध्ये पुणे करार परिषद आयोजित केली होती आणि ज्याचे अध्यक्ष त्यांनी आर.आर. भोळे यांना या ठिकाणी बनवलं होतं. लक्षात घ्या, या परिषदेमध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराच्या संदर्भामध्ये नकारात्मक भूमिका या ठिकाणी घेतली आणि पुणे कराराच्या माध्यमातून अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी विधिमंडळामध्ये निवडून न जाता जे सवर्ण राजकीय पक्षांचे तळवे चाटतायत, असेच लोक या ठिकाणी विधिमंडळामध्ये निवडून जातायत आणि जे अस्पृश्यांच्या काही कामाचे नाही, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 ला या ठिकाणी घेतली होती. 1946 ला ज्या पुणे करार परिषदेचे अध्यक्ष आर.आर. भोळे यांना करण्यात आलं होतं, तेच आर.आर. भोळे आता 1982 साली संपूर्ण भारतामध्ये पुणे करार हा किती चांगला आहे, याबद्दल या ठिकाणी ढोल पिटवत होते आणि पुणे कराराच्या माध्यमातून अस्पृश्यांचं किती कल्याण झालं, या पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडत होते. त्याच काळामध्ये लक्षात असू द्या, मान्यवर कांशीरामजी यांनी या ठिकाणी बामसेफ आणि DS4 च्या माध्यमातून पुण्यामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये पुणे करार धिक्कार परिषद या ठिकाणी आयोजित केली. पुणे कराराच्या माध्यमातून अस्पृश्यांचा कशा प्रकारचे राजकीय घातपात या ठिकाणी झालेला आहे, ते या ठिकाणी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि अशा पद्धतीने पुणे करार धिक्कार परिषद हा मान्यवर कांशीरामजी आणि त्यांच्या राजकीय चळवळीचा महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी ठरल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याच संपूर्ण कालखंडामध्ये DS4 ची स्थापना या ठिकाणी झाल्यानंतर कांशीरामजी संपूर्ण भारतभर एक महत्त्वाचा राजकीय पक्ष या ठिकाणी स्थापन करतात, ज्या राजकीय पक्षाचं नाव आहे BSP, ज्याला या ठिकाणी पूर्णतः नाव त्याचं आहे ते म्हणजे बहुजन समाज पक्ष. लक्षात घ्या, कांशीरामजी यांनी बहुजन समाज पक्ष अशा प्रकारचा एक महत्त्वाचा राजकीय पक्ष या ठिकाणी स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. याच काळामध्ये गेल ऑम्वेट हे नाव आपल्याला माहिती करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी माहीत नाही. अमेरिकेतील एक विदुषी ती भारतामध्ये या ठिकाणी आली होती. एक विद्वान व्यक्ती या ठिकाणी भारतामध्ये आली होती आणि भारतामध्ये येऊन त्यांनी या ठिकाणी दलित बहुजन समाजाची चळवळ या ठिकाणी तिचा अभ्यास या ठिकाणी त्यांनी केला. त्यांचं नाव होतं गेल ऑम्वेट. या गेल ऑम्वेट यांनी याच काळामध्ये कल्चरल रिव्होल्ट इन कॉलोनियल इंडिया या नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि जो ग्रंथ कांशीरामजींच्या वाचनामध्ये या ठिकाणी आला आणि त्याद्वारे कांशीरामजींनी या काळामध्ये पुन्हा एकदा या पद्धतीचा कल्चरल रिव्होल्ट करणारी एक राजकीय शक्ती बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाज पक्ष या ठिकाणी स्थापन करत असताना बहुजन समाज पक्षाची आयडिओलॉजी देखील या काळामध्ये मांडल्याचं एकंदरीत दिसून येतं. घनश्यामजी यांची आयडिओलॉजी ही 15 विरुद्ध 85% अशा पद्धतीची होती. घनश्यामजी यांचं म्हणणं होतं, की या देशामध्ये लोकशाहीची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. दिनांक 26 जानेवारी 1950 पासून. म्हणजे 26 जानेवारी 1950 ला या देशाचं संविधान लागू झालं. म्हणजे हा भारत हा प्रजासत्ताक बनला. प्रजासत्ताक राज्याचं ज्याची संख्या प्रजासत्ताक राज्याचं वैशिष्ट्य असं, की ज्या समुदायाची संख्या जास्त आहे, त्या समाजाची राजकीय सत्ता या ठिकाणी असायला हवी. मात्र स्वतंत्र भारतामध्ये ज्या बहुजन समाजाची संख्या या देशामध्ये 85% आहे, हा 85% बहुजन समाज हा या देशामध्ये गुलाम या ठिकाणी आहे आणि ज्यांची संख्या
या ठिकाणी 15% आहे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या लोकांची संख्या जी या ठिकाणी या देशात 15% या ठिकाणी आहे. जे ब्राह्मण, बनिया, ठाकूर यांची संख्या या देशामध्ये 15% आहे. भांडवलदार लोक ज्यांची संख्या या देशामध्ये 15% आहे, तेच लोक राजकीय सत्तेमध्ये आहे आणि ते लोक या ठिकाणी या 85% बहुजन समाजाला त्यांनी आपलं राजकीय गुलाम या ठिकाणी बनवून ठेवलेलं आहे. जोसेफ DS4 आणि त्याचबरोबर BSP या तिन्ही राजकीय संघटनांच्या माध्यमातून एक प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा संच निर्माण करून संपूर्ण भारतामध्ये कॅम्पच्या द्वारे या ठिकाणी प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण करण्याची एक पिढी या ठिकाणी त्यांनी अवलंबल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. एक पिढी त्यांनी या ठिकाणी निर्माण केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या बसपाचा जो कार्यकर्ता आहे, हा बसपाचा कार्यकर्ता असा असला पाहिजे, की जो कार्यकर्ता हा राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी लोभी नसावा. मात्र त्यानं राजकीय सत्तेच्या माध्यमातून भारतातल्या बहुजन समाजापर्यंत, भारतातल्या दबलेल्या, पिचलेल्या, शोषित समाजापर्यंत राजकीय सत्तेचे जे काही फायदे आहेत ते समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी यांनी या ठिकाणी काम करायला हवं. अशा प्रकारचा अत्यंत निष्ठावान कार्यकर्त्यांचा संघ हा या ठिकाणी कांशीरामजी यांनी संपूर्ण भारतामध्ये निर्माण केल्याचं एकंदरीत दिसून येतं. महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये कांशीरामजी यांना या ठिकाणी यश मिळालं नाही. मात्र महाराष्ट्र सोडून त्यांनी या ठिकाणी संपूर्ण उत्तर भारत आणि एकूणच दक्षिणेकडे देखील त्यांनी आपल्या राजकीय चळवळीचा जोर पकडल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या कांशीरामजी त्या कालखंडामध्ये गावागावामध्ये फिरत होते. गावागावांमधल्या दलित वस्त्यांमध्ये जाऊन ते या ठिकाणी समाजाला मार्गदर्शन या ठिकाणी करत होते. कांशीरामजी यांच्याकडे कसल्या प्रकारचा राजकीय वारसा नव्हता. कांशीरामजी यांच्याकडे कसल्या प्रकारचे पिढी दर पिढी असणारे पैसे नव्हते. कांशीरामजी यांच्याकडे कसल्या प्रकारची साधनं नव्हतं. तर या व्यक्तीने या ठिकाणी "दो पैर और दो पहियों के बल पर संसद पे जाना है" या प्रकारचा नारा दिला आणि त्या माध्यमातून सायकलवर संपूर्ण भारतभर त्यांनी या ठिकाणी आपल्या दलित बहुजन समाजाला फुले शाहू आंबेडकरांची चळवळ या ठिकाणी समजावून सांगण्याचं काम या ठिकाणी केलं. लक्षात घ्या 1970-80 चं दशक जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये तर फुले शाहू आंबेडकरांचा जन्म झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला खास करून दलित शोषित वर्गाला फुले शाहू आंबेडकर काय आहे हे माहिती होतं. मात्र महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीकडे जसं आपण या ठिकाणी जाऊ, तसं त्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या बद्दलची माहिती तिथल्या लोकांना या ठिकाणी माहीत नव्हती. खास करून दलित शोषित समाजातल्या लोकांना फुले शाहू आंबेडकरांबद्दलची जी माहिती होती ती या ठिकाणी तितकीच या ठिकाणी नव्हती. तेव्हा या कांशीरामजी यांनी आपल्या सायकलच्या कॅरियरवर फुले, शाहू आणि आंबेडकर या 3 महापुरुषांचे फोटो या ठिकाणी ठेवले आणि त्यांनी कशा पद्धतीने तुम्हा दलित शोषित समाजासाठी एक मोठा राजकीय संघर्ष या ठिकाणी केला आणि त्यांचा उद्देश या देशातील दलित शोषित समाजानं या देशातील हुकमरान बनलं पाहिजे, या प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी लोकांना समजावून सांगितली. आज जे तुम्हाला राजकीय आरक्षण मिळत आहे, आज जे तुम्हाला या ठिकाणी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण या ठिकाणी मिळत आहे, आरक्षण हे फुले शाहू आंबेडकरांच्या 108 वर्षांच्या जीवन संघर्षातून मिळत आहे. या प्रकारची भूमिका मान्यवर कांशीरामजी यांनी उत्तर प्रदेश आणि एकूणच भारतातील या ठिकाणी गावागावांमध्ये सांगायला सुरुवात या ठिकाणी केली. लक्षात घ्या त्यावेळेची परिस्थिती अशी होती. गावागावामध्ये जेव्हा या ठिकाणी दलित वस्त्यांमध्ये कांशीरामजी या प्रकारची सायकल घेऊन या ठिकाणी जात होते आणि लोकांना तिथं बसवून तिथं फुले शाहू आंबेडकरांची चळवळ या ठिकाणी लोकांना समजावून सांगत होते. त्या काळामध्ये लोक म्हणायचे, "कोई कांशीराम आया है और साथ में 2 पगडी वाले बाबा और एक टाय वाला बाबा लेकर आया है." 2 पगडी वाले बाबा म्हणजे फुले आणि दुसरे पगडी वाले म्हणजे शाहू आणि एक टाय वाला बाबा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. अशा पद्धतीनं त्या लोकांपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा विचार, फुले शाहू आंबेडकरांची चळवळ या मान्यवर कांशीराम साहेब यांनी या ठिकाणी दलित शोषित समाजापर्यंत पोहोचवली आणि त्यांच्यामध्ये सेल्फ रिस्पेक्टची मूव्हमेंट या ठिकाणी निर्माण केली. त्यांना हे समजावून सांगितलं, की बाबासाहेब आंबेडकरांच्या महत प्रयासामुळं, त्यांच्या राजकीय संघर्षामुळं या देशातील दलित शोषित समाजाला प्रौढ मताधिकार या ठिकाणी मिळाला आहे. मात्र या प्रौढ मताधिकाराचा उपयोग या देशातील बहुजन समाज हा तुटपुंज पैशांवर आणि तुटपुंज सवलतींवर काँग्रेससारख्या मोठ्या राजकीय पक्षांच्या दावणीला तो या ठिकाणी विकत आहे. तर या मतांचा उपयोग, या मताधिकाराचा उपयोग दलित शोषित समाजानं काँग्रेससारख्या राजकीय पक्षाला देण्यापेक्षा त्या समाजानं स्वतःच्या राजकीय पक्षाला हा मताचा अधिकार या ठिकाणी वापरावा. स्वतःच्या राजकीय पक्षाला
मदत करावं आणि स्वतः राजकीय सत्तेमध्ये या ठिकाणी सहभागी व्हावं आणि राजकीय सत्तेमध्ये सहभागी होऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं शासन करती जमात बना या प्रकारचा स्वप्न जे फुले शाहू आंबेडकरांचं होतं ते या ठिकाणी पूर्णत्वास न्यावं. अशा प्रकारची भूमिका कांशीरामजी यांनी या ठिकाणी लोकांपर्यंत या ठिकाणी मांडली. कांशीरामजी म्हणतायत, की आमची या देशामध्ये लोकसंख्या ही 85% या ठिकाणी आहे. ज्यामध्ये एस-सी, एस-टी, ओ-बी-सी आणि मायनॉरिटीज यांची संख्या 85% आहे. तर या समाजानं या ठिकाणी हुकमरान बनलं पाहिजे. कारण प्रजासत्ताक राज्यामध्ये ज्यांची संख्या जास्त आहे, त्यांची सत्ता असायला हवी. जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी असं असायला पाहिजे. मात्र ते तसं नाहीये आणि म्हणून कांशीरामजी यांनी या समाजाला संघटित या ठिकाणी केलं आणि एक नारा या ठिकाणी दिला. जो आपण या ठिकाणी इथं सुरुवातीलाच या ठिकाणी घेतलेला आहे. तो म्हणजे या ठिकाणी वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा. म्हणजे मतदानाची संख्या सर्वात जास्त या देशातील बहुजन समाजाची आहे. मात्र त्या ठिकाणी राजकीय सत्ता ही तुमची आहे. ते आता इथून पुढे चालणार नाही. तर या देशातील दलित बहुजन समाज हा देखील या ठिकाणी जागृत झालेला आहे. तर या दलित बहुजन समाजाला राजकीय सत्तेच्या जवळ नेणं, राजकीय सत्तेमध्ये सहभागी करून घेणं, त्याच्या हातात राजकीय सत्ता देणं हा मुख्य उद्देश आमचा या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने बहुजन समाज पक्ष या नावाचा पक्ष या ठिकाणी ते स्थापन करताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात. लक्षात घ्या हे सगळं होत असतानाच मान्यवर कांशीरामजी यांच्या सामाजिक आंदोलनामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा बदल या ठिकाणी झाला. एक अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी ज्याला आपण माइलस्टोन म्हणूया कांशीरामजी यांच्या सामाजिक राजकीय संघर्षामधला एक माइलस्टोन या ठिकाणी म्हणावं. ते म्हणजे काय, की या काळामध्ये या सर्व संघर्षामध्ये म्हणजे जेव्हा भामसेची स्थापना कांशीरामजी करत होते, त्याच काळामध्ये या ठिकाणी पाहायला असं भेटतं त्यांच्या या चळवळीला या ठिकाणी एक महत्त्वाचं नेतृत्व या ठिकाणी लाभलं. एक महत्त्वाचा व्यक्ती या ठिकाणी मिळाली. त्या व्यक्तीचं नाव आहे ते म्हणजे आदरणीय मायावतीजी. ज्यांना संपूर्ण भारतभर या ठिकाणी बहीणजी या नावाने या ठिकाणी ओळखलं जातं. आता लक्षात घ्या काय नेमकं त्या काळामध्ये झालं होतं. काळामध्ये आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे राजनारायण केस या ठिकाणी झाली होती आणि या राजनारायण केसमुळे 1971 ची जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी इंदिरा गांधींनी सरकारी मशिनरींचा या ठिकाणी गैरवापर करून या ठिकाणी सत्ता प्राप्त केली. अशा प्रकारचा या ठिकाणी अशा प्रकारचा निकाल या ठिकाणी राजनारायण केसमध्ये या ठिकाणी लागला. आणि ते राजनारायण जे आहे त्या काळामध्ये एक मोठे आयडॉल या ठिकाणी बनले होते. याच काळामध्ये हे राजनारायण यांनी एक सभा 1976-77 च्या दरम्यान या ठिकाणी घेतली होती आणि ज्या सभेमध्ये त्या ठिकाणी दलित अस्पृश्य समाजाचा वारंवार या ठिकाणी उल्लेख हरिजन म्हणून या ठिकाणी करत होते. त्या सभेमध्ये एका कोपऱ्यामध्ये बसलेली 21 वर्षाची मुलगी होती, जिचं नाव होतं मायावती. ती मायावतीजी त्या ठिकाणी सभेमध्ये उभी राहती आणि त्या महान मायावतीजी त्या ठिकाणी भूमिका या ठिकाणी घेतील, की हे जे समाजवादी लोक आहे, हे स्वतःला खूप जास्त त्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार म्हणून या ठिकाणी संबोधित आहे. मात्र ते ज्या समाजाला या ठिकाणी दलित समाजाला जे उद्देशून या ठिकाणी बोलत आहे हरिजन, तर या हरिजन या शब्दाला आमचा आक्षेप या ठिकाणी आहे. त्या आदरणीय मायावतीजी यांनी त्या काळामध्ये भूमिका अशी घेतली, की जर का या देशातील अस्पृश्य हे जर का हरिजन या ठिकाणी असेल, तर सवर्ण हे काही दैत्यजन आहे का? अशा प्रकारची भूमिका त्या मायावतीजी यांनी या ठिकाणी घेतली आणि राजनारायण सारख्या बलाढ्य नेत्याला ते या ठिकाणी माफी मागायला सांगितलं. अशा प्रकारच्या बहीण मायावतीजी यांचं त्या काळातील जे भाषण हे कांशीरामजी यांच्या कानावर या ठिकाणी पडलं आणि त्या काळामध्ये कांशीरामजी मायावतीजी यांच्या घरी या ठिकाणी गेले बामसेफच्या काही सहकाऱ्यांना घेऊन. लक्षात घ्या बामसेफच्या सहकाऱ्यांना घेऊन जेव्हा कांशीरामजी मायावतीजी यांच्या घरी गेले, तेव्हा बहीण मायावतीजी या 21 वर्षाच्या या ठिकाणी होत्या. आणि त्यावेळेस कांशीरामजी यांनी मायावतींना या ठिकाणी प्रश्न विचारला, "तुम्हाला काय बनायचं आहे?" तेव्हा त्या म्हणाल्या, की "मी या ठिकाणी आय-एस-ची परीक्षा देऊन मी या ठिकाणी इथं कलेक्टर बनून पाहत आहे. माझ्या अंडर जो काही जिल्हा येईल, त्या जिल्ह्यातील लोकांची सेवा मला या ठिकाणी करायची आहे." त्यावेळेस मायावतीजी यांचं नुकतंच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं. त्या आय-एसची तयारी करत होते. त्या एका शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक म्हणून देखील या ठिकाणी काम करत होते आणि सोबत ते एल-एल-बीचं पण या ठिकाणी पदवी घेत होते आणि आय-एसची पण तयारी करत होते. तेव्हा कांशीरामजी त्यांना म्हणाले, की आय-एस म्हणून तुम्ही एका जिल्ह्यापुरतंच या ठिकाणी काम करू शकता. एका जिल्ह्यातील एका डिस्ट्रिक्ट मधल्याच लोकांना न्याय देऊ शकता. परंतु जर तुम्ही मला या ठिकाणी साथ दिली, तर मी संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला या ठिकाणी अशा महत्त्वाचा नेता या ठिकाणी बनवेल, की संपूर्ण उत्तर प्रदेशामधले सर्वच्या सर्व आय-एस हे तुम्हाला एक दिवशी एका ओळीमध्ये, एका रांगेमध्ये मी तुमच्या पाठीशी या ठिकाणी उभे करेल आणि प्रत्येकाला तुम्हाला या ठिकाणी सॅल्यूट मारायला या ठिकाणी सांगेल. कांशीरामजी यांनी आपलं ध्येय उद्देश काय आहे? फुले शाहू आंबेडकरांची चळवळ काय आहे?
आदरणीय मायावतीजी यांनी या ठिकाणी सांगितली. आणि मग या बहीणजी देखील कांशीरामजी यांच्या या लढ्यामध्ये या ठिकाणी सहभागी झाल्या. त्यांनी देखील गावागावामध्ये जाऊन तिथं या ठिकाणी भाषण केली. तिथं लोकांना समजावून सांगितलं. लक्षात घ्या, आज मायावतीजींवर एक टीका या ठिकाणी होती, की बहीण मायावतीजी त्या ठिकाणी कोणतंही भाषण या ठिकाणी करत असताना ते या ठिकाणी वाचून दाखवतात, ते भाषण करतात. तर वास्तविकता तसं नाहीये. तर कांशीरामजी यांचा जो लढा या देशामध्ये जो एक जबरदस्त पद्धतीने उभा राहिला, त्यामध्ये मायावतीजी यांचा देखील महत्त्वाचा आणि सिंहाचा वाटा इथे या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. कारण त्या काळामध्ये जर आपण पाहिलं, तर एक दलित समाजातील आक्रमक नेत्या म्हणून मायावतीजी यांची या ठिकाणी त्या काळामध्ये ओळख होती. लक्षात घ्या, दलित समाज हा त्या काळातील साधनहीन या ठिकाणी होता. गावागावांमध्ये कसल्याही प्रकारचं लाउड स्पीकरची व्यवस्था या ठिकाणी नव्हती. दलित समाजासाठी कसल्याही प्रकारचे स्टेज वगैरे या ठिकाणी नव्हते. कारण हा समाज कसा होता? हा निर्धन समाज या ठिकाणी होता. या समाजाला गावागावांमध्ये जमा करायचं आणि कसल्याही माईक विना मायावतीजी तिथे या ठिकाणी एका खुर्चीवर उभ्या राहायच्या आणि त्या खुर्चीवर उभे राहून ते लोकांना त्या ठिकाणी जोरजोरात ओरडत-ओरडत त्या ठिकाणी लोकांना संबोधित करायचे. ज्याचा परिणाम असा झाला, की मायावतीजी यांना या ठिकाणी घशाचा या ठिकाणी घसा जो आहे त्यांचा या ठिकाणी खराब झाला आणि त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यावरनं ते या पद्धतीनं आता जास्त आक्रमकपणे या ठिकाणी भाषण करू शकत नसल्या कारणामुळे ते लिखित स्वरूपामध्ये आज या ठिकाणी संबोधित करताना आपल्याला पाहायला भेटतात. तर याबद्दल स्वतः बहीण मायावतीजी यांनी अनेक वेळा सूचना दिलेल्या देखील होत्या. लक्षात घ्या, कांशीरामजी यांच्या या सामाजिक लढ्यामध्ये बहीण मायावतीजी यांचं देखील महत्त्वाचं योगदान या ठिकाणी राहिलं. बामसेफची स्थापना असू द्या, डी-एस-कोची स्थापना असू द्या आणि बी-एस-पीची स्थापना या ठिकाणी असू द्या. या तीनही राजकीय संघटनांमध्ये कांशीरामजींसोबत मायावतीजी यांनी महत्त्वाचं त्या ठिकाणी कामगिरी या ठिकाणी बजावल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. मान्यवर कांशीरामजी आणि त्याचबरोबर बहीण कुमारी मायावतीजी यांनी समाजाला हे समजावून सांगितलं, की आज या दलित समाजामध्ये खूप सारे लोक आय-एस बनलेले आहेत. खूप सारे लोक या ठिकाणी सरकारी नोकऱ्यांमध्ये या ठिकाणी आहेत. हे जे काही सरकारी नोकऱ्या त्यांना प्राप्त झालेल्या आहेत, तर त्यांच्या हुशारीमुळे नाही प्राप्त झाल्या. त्यांनी अभ्यास केला, ते हुशार तर आहेच आहे. त्यांनी स्वतःचं कॅलिबर तर सिद्ध केलंच केलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानामध्ये रिझर्व्हेशनची तरतूद केली. त्यामुळं त्या ठिकाणी या देशातील शोषित पीडित लोकांना इथे या ठिकाणी सरकारी कर्मचारी बनता या ठिकाणी आलं. त्यावेळेस या ठिकाणी कांशीरामजी आणि बहीण मायावतीजी यांनी ही भूमिका या ठिकाणी मांडली, की या सरकारी कर्मचाऱ्यांना संघटित करून या सरकारी कर्मचाऱ्यांकडे असणारा वेळ, या सरकारी कर्मचाऱ्यांकडे असणारी बुद्धी आणि या सरकारी कर्मचाऱ्यांकडे असणारा पैसा हा आंबेडकरी चळवळीला, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीला आणि एकूणच बाबासाहेब आंबेडकरांच्या शासनकर्ती जमात बनण्याच्या या चळवळीला या ठिकाणी खर्च करा आणि त्या माध्यमातून या देशातील नॉन पॉलिटिकल रूट्स मजबूत करून या देशातील बहुजन समाजापर्यंत या ठिकाणी राजकीय सत्ता या ठिकाणी पोहोचवा, अशा प्रकारचं कार्य हे या ठिकाणी कांशीरामजी आणि मायावतीजी यांनी या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, बहुजन समाज पक्ष 1984 ला 14 एप्रिल 1984 ला स्थापन झालं आणि हा पक्ष सन 1989 ला म्हणजे किती अगदी 5 ते 6च वर्षामध्ये एक प्रादेशिक पक्ष या ठिकाणी बनला आणि त्यानंतर हा पक्ष 1991-92 साली या देशातील या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष बनला आणि 95-96 च्या काळामध्ये हा पक्ष या देशातील 3ऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष बनला. म्हणजे केवळ 10 ते 12 वर्षामध्येच बहुजन समाज पक्ष हा देशातील 3ऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष या ठिकाणी बनतो. ज्याच्यामध्ये मान्यवर कांशीरामजी आणि बहीण कुमारी मायावतीजी यांचं मोठं या ठिकाणी योगदान या ठिकाणी आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. 1990चं दशक जेव्हा आपण अभ्यासतो मित्रांनो, तेव्हा लक्षात घ्या 1990चं दशक हे राजकीय अस्थिरतेचं दशक या ठिकाणी होतं. बोफोर्स प्रकरणामुळे राजीव गांधी यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर मग या ठिकाणी व्ही-पी सिंगचं या ठिकाणी सरकार या ठिकाणी होतं. तर या काळामध्ये व्ही-पी सिंगच्या सरकारला कांशीरामजी यांच्या बसपानं या ठिकाणी पाठिंबा दिला होता आणि एकूण 11 खासदार हे या ठिकाणी बहुजन समाज पक्षाचे त्यावेळेस या ठिकाणी निवडून आलेले होते. तर लक्षात घ्या, या कालखंडामध्ये या ठिकाणी व्ही-पी सिंगच्या पक्षाला पाठिंबा देत असताना बसपानं कांशीरामजींनी भूमिका या ठिकाणी घेतली, की आमच्या काही अटी आहेत, त्या अटी जर तुम्ही मंजूर करत असाल, तर त्या सरकारला आम्ही पाठिंबा देऊ. त्यापैकी एक महत्त्वाची अट होती, ती म्हणजे मंडल आयोग या ठिकाणी लागू करण्याच्या संदर्भातील. मंडल आयोगाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे, की 1977च्या दरम्यान जेव्हा जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी आलं, तेव्हा या ठिकाणी त्या मोरारजी देसाईच्या सरकारमध्ये
या ठिकाणी मंडल कमिशनची नियुक्ती या ठिकाणी झाली. बी-पी मंडल यांचं अ, आयोग नियुक्त करण्यात आला. भारतीय संविधानामध्ये जे 340व कलमाची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी रिझर्व्हेशनच्या संदर्भामध्ये केलेली होती. त्या संदर्भामध्ये मंडल आयोग या ठिकाणी गठीत करण्यात आलं आणि या मंडल आयोगानं आपला रिपोर्ट 1969च्या 79च्या दरम्यान या ठिकाणी दिला. मात्र 1979 ला हा रिपोर्ट या ठिकाणी आल्यानंतरही 1979 पासून ते 1989 पर्यंत मंडल आयोगाच्या संदर्भात काँग्रेस पक्षानं कसल्याच प्रकारची भूमिका या काळामध्ये घेतली नव्हती. आणि म्हणून मग या काळामध्ये कांशीरामजी यांनी व्ही-पी सिंग सरकारला पाठिंबा देत असताना भूमिका या ठिकाणी घेतली. जर मंडल आयोगाच्या शिफारसी तुम्ही लागू करत असाल आणि या देशातील 340व्या कलमाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला जर राजकीय आणि शैक्षणिक शिक्षण संस्थांमध्ये जर आरक्षण देत असाल, तर आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा देतो. दुसरी अट या ठिकाणी होती ती म्हणजे 1991 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती शताब्दी वर्ष या ठिकाणी होतं आणि त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न ह्या उपाधीनं केंद्र सरकारनं सन्मानित करावं, अशी एक दुसरी अट या काळामध्ये कांशीरामजी यांनी या काळामध्ये इथे या ठिकाणी मांडलेली होती. लक्षात घ्या, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहता येतं, की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा मोठ्या प्रमाणात जय-जयकार होतोय. मात्र जेव्हा काँग्रेस पक्षाची सत्ता देशाचा स्वातंत्र्य स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी आली होती, त्या काळामध्ये हा काँग्रेस पक्ष यानं बाबासाहेब आंबेडकरांचा तळहायात तर अपमान केलाच केला. म्हणजेच आपल्याला पाहायला भेटतं, की या ठिकाणी 1952च्या निवडणुकीमध्ये आणि 1954च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणुकीत पराभव या ठिकाणी निवडणुकीत त्यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर देखील देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील आणि त्यानंतर बाबासाहेबांचं निधन झाल्यानंतर देखील बाबासाहेब आंबेडकरांचा यथोचित सन्मान हा या ठिकाणी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केला नाही. एवढ्या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न लक्षात घ्या, जी व्यक्ती या देशाचं संविधान निर्माण करते, त्या व्यक्तीला या ठिकाणी भारतरत्न या उपाधीनं काँग्रेसने सन्मानित केलेलं नव्हतं. आणि मग अशा प्रकारे व्ही-पी सिंगचं सरकार जेव्हा आलं, तेव्हा कांशीरामजींनी भूमिका या ठिकाणी मांडली, की बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्नाचा सन्मान या ठिकाणी द्या. तर या 2 महत्त्वाच्या अटी या ठिकाणी कांशीरामजींनी या ठिकाणी ठेवल्या आणि व्ही-पी सिंगच्या सरकारला इथे या ठिकाणी पाठिंबा दिला. व्ही-पी सिंगनी 1989 ला सत्ता स्थापन केली आणि 91 पर्यंत तो या ठिकाणी सत्तेमध्ये व्ही-पी सिंग या ठिकाणी होते. मात्र त्या कालखंडामध्ये व्ही-पी सिंग ना मंडळ कमिशन लागू करण्याच्या भूमिकेत होते आणि नाही या ठिकाणी बाबासाहेबांना भारतरत्नाच्या उपाधीनं सन्मानित करण्याच्या विचारामध्ये होते. मग या काळामध्ये जेव्हा कांशीरामजींच्या लक्षात आलं, की व्ही-पी सिंगचं सरकार ना मंडल आयोग लागू करतंय, ना बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार देतो, त्यावेळेस कांशीरामजींनी एक राजकीय डाव या ठिकाणी टाकला. व्ही-पी सिंगचे अत्यंत जवळचे सहकारी होते देवीलाल. त्या देवीलालला सोबत घेऊन कांशीरामजी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर एक मोठी जाहीर सभा या ठिकाणी घेतली. इथे या सगळ्या या राजकीय डावपेचामुळं झालं असं व्ही-पी सिंग यांना या ठिकाणी वाटू लागलं, की आता आपलं सरकार या ठिकाणी जातंय आणि त्यामुळं या भीतीपोटी व्ही-पी सिंगनं त्या काळामध्ये त्या ठिकाणी कांशीरामजी यांच्या दोन्ही महत्त्वाच्या ज्या भूमिका होत्या, ज्या मागण्या होत्या त्या रातोरात मंजूर केल्या. ज्या ज्या दिवशी सभा झाल्या त्याच दिवशी या ठिकाणी व्ही-पी सिंगनं या ठिकाणी जाहीर केलं, की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न या किताबानं सन्मानित करत आहोत आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आम्ही आजपासून या ठिकाणी मंडल कमिशन या ठिकाणी लागू करत आहोत. मंडल कमिशनच्या तिथे या ठिकाणी अटी या ठिकाणी मंजूर या ठिकाणी करत आहोत. लक्षात घ्या मंडल आयोग जो लागू झाला आणि त्याद्वारे ओबीसींना जे काही राजकीय आरक्षण आणि त्याचबरोबर या ठिकाणी शैक्षणिक शिक्षण संस्थांमध्ये जे काही आरक्षण या ठिकाणी दिलं गेलं, तर त्याच्यामध्ये कांशीरामजी यांचा सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे. हे आपण कदापि या ठिकाणी विसरता कामा नये. खास करून उत्तर भारतामध्ये मंडल आयोग लागू मंडल आयोग जो मिळाला, तो कांशीरामजींमुळे मिळाला, असं उत्तर भारतात सर्वच लोकं मान्य करतात. महाराष्ट्राची वेगळी परिस्थिती आहे. कारण महाराष्ट्रातल्या जनतेला कांशीरामजी आणि त्यांचा संघर्ष हा मुळातच समजलेला नाहीये. ठीक आहे. लक्षात घ्या अशा प्रकारे कांशीरामजींनी या ठिकाणी काम केलं. मंडल आयोग लागू करण्यासाठी कांशीरामजींनी भारतीय संसदेला मोठा घेराव आंदोलन देखील या ठिकाणी केलं होतं. या ओबीसी समाजामध्ये 3,743 जाती येतात. तर कांशीरामजींनी संसदेला 3,743 कार्यकर्त्यांना दररोज या ठिकाणी घेऊन दररोज कार्यकर्त्यांना घेऊन संसदेला त्यांनी या ठिकाणी घेराव घातला आणि त्यामुळं याचा सामाजिक परिणाम असा या ठिकाणी झाला, राजकीय परिणाम असा झाला, की मंडल कमिशन या ठिकाणी लागू करण्याची भूमिका त्यावेळेच्या व्ही-पी सिंग सरकारला या ठिकाणी घ्यावी लागलेली आहे, असं एकंदरीत पाहायला भेटतं. घनश्यामजींनी त्या काळामध्ये सन 1993 साली
मुलायम सिंग पक्षाचा जो मुलायम सिंग यादव जे आहेत समाजवादी पक्षाचे, त्यांच्यासोबत या ठिकाणी युती केलेली होती. त्याचनंतर त्यांनी काँग्रेस पक्षासोबत देखील या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी युती केली. नंतर भाजपमध्ये देखील त्यांनी या ठिकाणी युती केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर तिन्ही राजकीय पक्षांसोबत त्यांनी या ठिकाणी युती केली. तेव्हा घनश्यामजींना बऱ्याच वेळा या ठिकाणी विचारलं गेलं, की तुम्ही राजकारणामध्ये एवढी लवचिकता का ठेवतात? तुम्ही कधी समाजवादी पक्षाबरोबर युती करता, कधी या ठिकाणी काँग्रेस पक्षासोबत या ठिकाणी युती करतात, तर कधी भारतीय जनता पक्षासोबत युती करतात. तेव्हा कांशीरामजी म्हणाले, की "हो, आम्ही अवसरवादी आहोत. कारण आमच्यावर हजारो वर्षांपासून अन्याय झाला. आम्हाला कधीच पुढे जाण्याची संधी दिली नाही. आम्ही त्या राजकीय पक्षाला पाठिंबा देऊ, जो राजकीय पक्ष आमचा मुख्यमंत्री या ठिकाणी निर्माण करेल." आणि त्या राजकीय डावपेचामुळं 3 जून सन 1995 ला उत्तर प्रदेश सारख्या ऋषीमुनींच्या प्रदेशामध्ये आणि भारतातील सर्वात मोठ्या राजकीय आणि भौगोलिक मोठ्या प्रदेशामध्ये त्यांनी मायावतीजी ज्या आपल्या राजकीय वारसदार या ठिकाणी होत्या, तर त्या बहन कुमारी मायावतीजी यांना या ठिकाणी मुख्यमंत्री बनवलं आणि उत्तर प्रदेशमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये हे पहिल्यांदाच घडलं, की एक दलित समाजाची व्यक्ती, की ज्या व्यक्तीला कसल्याही प्रकारचा राजकीय वारसा नव्हता, ज्या व्यक्तीला कसल्याही प्रकारचं पॉलिटिकली बॅकग्राऊंड नव्हतं, ती व्यक्ती या ठिकाणी या देशाची या ठिकाणी उत्तर प्रदेश सारख्या प्रदेशाची मुख्यमंत्री या ठिकाणी बनली, दलित समाजाची मुख्यमंत्री बनली. लक्षात घ्या त्यावेळेस आपल्याला पाहायला असं भेटतं नरसिंह राव यांचं सरकार होतं आणि नरसिंह राव यांनी त्यावेळेस या ठिकाणी भूमिका मांडली, की हा भारतीय लोकशाहीचा या ठिकाणी करिश्मा आहे. बहन मायावतीजी हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनणं म्हणजे काय आहे, तर हा भारतीय लोकशाहीचा करिश्मा आहे. शत्रुघ्न सिन्हा सारखे त्यावेळेसचे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. त्यांनी पण त्या काळामध्ये कांशीरामजी यांना भारतीय राजकारणातील चाणक्य म्हणून या ठिकाणी संबोधलं, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अशा प्रकारे कांशीरामजी बहन कुमारी मायावतीजी यांनी उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आपला जनाधार वाढवला आणि दलित बहुजन समाजाला राजकीयदृष्ट्या जागृत करून त्या लोकांना पर्यंत राजकीय सत्ता या ठिकाणी प्राप्त करण्याची किंवा त्या लोकांपर्यंत राजकीय सत्ता पोहोचवण्याची भूमिका तिथे या ठिकाणी मांडली. साहजिकच बहन कुमारी मायावतीजी यांनी 4 वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद या ठिकाणी मिळवलं आणि त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये त्यांनी दलित बहुजन समाजासाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कार्य केलं आणि खास करून ज्या बहुजन नायकांमुळे, ज्या बहुजन महापुरुषांमुळे त्यांना या राजकीय सत्ता प्राप्त होऊ शकली, त्या बहुजन महापुरुषांचा यथोचित सन्मान त्यांनी तिथे केला. ज्यामध्ये आपण सामाजिक परिवर्तन चौक या ठिकाणी पाहू शकतो. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी पाहू शकतो. तर अशा प्रकारे खूप सारे स्मारकं आजही उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. ते स्मारकं त्यांनी या ठिकाणी निर्माण केली आणि कैक जिल्ह्यांना त्यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांचं नाव दिलं. कैक जिल्ह्यांना त्यांनी शाहू महाराजांचं नाव दिलं. कैक जिल्ह्यांना माता रमाईंचं नाव या ठिकाणी दिलं. कैक जिल्ह्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, संत रविदासांचं, संत गुरुनानकांचं, संत कबीरांचं या ठिकाणी नाव या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. अशा पद्धतीने एक सामाजिक आंदोलन श्रीरामजी आणि बहीण कुमारी मायावतीजी यांनी या ठिकाणी उत्तर भारतामध्ये निर्माण केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आपल्याला माहिती असेल 1999 च्या काळामध्ये केंद्रामध्ये या ठिकाणी भाजपचं सरकार या ठिकाणी होतं. एल.के. आडवाणी आणि त्याचबरोबर या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या माध्यमातून त्यांनी या संपूर्ण भारतामध्ये संविधान समीक्षेची भूमिका या ठिकाणी घेतली आणि भारतीय संविधानाची समीक्षा करण्याचा प्रस्ताव त्या काळामध्ये मांडला. तेव्हा याच मान्यवर कांशीराम साहेब यांनी संपूर्ण भारतामध्ये यांनी या ठिकाणी एक जीप रॅली या ठिकाणी केली आणि या प्रकारे संविधान बचाव रॅलीचं आयोजन या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये केलं आणि जी भूमिका होती संविधान समीक्षेच्या संदर्भातील, ती भूमिका या ठिकाणी हाणून पाडल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आपल्याला 26 जुलै 1902 ला कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी आरक्षण लागू केलं होतं कोल्हापूरमधल्या बहुजन समाजाला मागासलेल्या लोकांसाठी आणि याला 2002 ला 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत होते. तेव्हा या प्रकारचा आरक्षण शताब्दीचा कार्यक्रम हा महाराष्ट्र सरकारने नव्हे, मात्र उत्तर प्रदेशमधल्या सरकारनं या ठिकाणी साजरा केला आणि खास करून महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी आरक्षण शताब्दी महोत्सव हा या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि या आरक्षण शताब्दी महोत्सव जो आहे, तर त्या आरक्षण शताब्दी महोत्सवासाठी त्यावेळेस मायावतीजी या ठिकाणी उत्तर प्रदेश या ठिकाणी मुख्यमंत्री या ठिकाणी होत्या. तर त्यांना इथे या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्या मायावतीजी, बहीण कुमारी मायावती तिथे त्या ठिकाणी येऊन या महाराष्ट्रामध्ये आरक्षण
शताब्दी महोत्सव या ठिकाणी इथं साजरा करताना या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अशा प्रकारे कांशीरामजी आणि त्यानंतर बहीण कुमारी मायावतीजी यांनी संपूर्ण भारतभर फुले शाहू आंबेडकरांची चळवळ या ठिकाणी महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशामध्ये या ठिकाणी नेली. लक्षात घ्या कांशीरामजींचा भूमिका अशी होती, जर का देशाची केंद्र सरकार, केंद्र सत्ता जर आपल्याला पाहिजे असेल, तर या देशाची मान काय आहे? ती म्हणजे उत्तर प्रदेश आहे. त्यांचं म्हणणं असं राहिलं, की दिल्लीकडे जाण्याचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो आणि त्यामुळं जो उत्तर प्रदेश त्या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 85 सीट्स होते खासदारकीच्या. तर ते उत्तर प्रदेश जर आपण या ठिकाणी काबीज केलं, तर केंद्राचा रस्ता या ठिकाणी सहज या ठिकाणी जाऊ शकतो किंवा केंद्राचा रस्ता हा सोपा होऊ शकतो. अशा प्रकारची भूमिका घेऊन संपूर्ण उत्तर प्रदेशाची जबाबदारी त्यांनी बहीण कुमारी मायावतीजी यांच्याकडे सुपूर्द केली आणि त्यानंतर कांशीरामजी संपूर्ण भारतभर या ठिकाणी बहुजन समाज संघटन निर्माण करण्यासाठी काम करताना दिसून येतात. या सर्व प्रवासामध्ये कांशीरामजींनी विविध प्रकारचे साहित्य देखील निर्माण केलं. ऑप्रेस इंडिया हे त्यांचं पहिलं वृत्तपत्र या ठिकाणी होतं. त्यानंतर बहुजन नायक, त्यानंतर बहुजन संघटक या प्रकारचं त्यांचं संघटन विविध प्रकारचे साहित्य देखील या ठिकाणी पाहायला भेटतात. कांशीरामजींनी संपूर्ण आयुष्यामध्ये कोणतंच या ठिकाणी पुस्तक लिहिलं नाही. फक्त एक आहे म्हणजे चमचायुग. कांशीरामजी यांना जेव्हा विचारलं जायचं, की बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा तुम्ही सांगता, तर बाबासाहेब आंबेडकरांनी तर एवढी पुस्तकं लिहिली, तुम्ही पुस्तकं का बरं लिहिली नाही? तेव्हा कांशीरामजी नेहमी महाराष्ट्राचं उदाहरण या ठिकाणी द्यायचे आणि ते म्हणायचे, की महाराष्ट्रातले विद्वान जे काही आंबेडकरोत्तर राजकारणामध्ये काम करतात, त्यांनी कैक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी देखील कैक पुस्तकं लिहिलेली आहेत. विविध सामाजिक समस्यांवर बाबासाहेबांनी पुस्तकं या ठिकाणी लिहिली आहेत. तर मी माझा वेळ पुस्तकं लिहिण्यामध्ये घालवण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तकं त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये या ठिकाणी घालवल आणि बहुजन समाजाला संघटित करून बाबासाहेब आंबेडकरांचं जे ध्येय उद्देश होतं शासनकर्ती जमात बनण्याचं, ते पूर्ण करण्यासाठी मी या ठिकाणी काम करेल. ह्या प्रकारची भूमिका कांशीरामजी सातत्यानं मांडत होते. म्हणजे त्यांनी लिखाण साहित्यावर वेळ खर्च नाही केला. त्यांचं म्हणणं राहिलं, बाबासाहेबांनीच एवढं लिहून ठेवलं, तर मला लिहायची आवश्यकता नाही. मी समाजामध्ये राहून ग्रासरूटला काम करून दलित बहुजन समाजाला राजकीयदृष्ट्या संघटित या ठिकाणी करेल आणि त्यानुसार ते या ठिकाणी राजकीय सत्ता त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. ते असं म्हणतात, बाबासाहेब आंबेडकरांनी काही भाषणामध्ये असं म्हणले आहे, की "पॉलिटिकल पॉवर इस द मास्टर की व्हिच कॅन ओपन ईच अँड एव्हरी लॉक." म्हणजे असं म्हटलेलं गेलं, की राजकीय सत्ता ही या ठिकाणी गुरुकिल्ली आहे. जर का तुम्ही तिचा योग्य पद्धतीने वापर केला, त्या राजकीय सत्तेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सर्व समस्या ज्या आहेत, तर त्या सर्व समस्या या ठिकाणी इथं सोडवू शकता. अशा प्रकारची भूमिका कांशीरामजी इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसून येतात. तर लक्षात घ्या, या पद्धतीने कांशीरामजी यांनी आपलं सामाजिक लोकांना सामाजिकदृष्ट्या संघटित करून फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी उत्तर प्रदेशच नव्हे संपूर्ण भारतभर या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न त्यांच्या माध्यमातून इथे झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. कांशीरामजी यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी या ठिकाणी भूमिका देखील या ठिकाणी घेतली होती. ती म्हणजे 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्या लाखो अनुयायांना सोबत घेऊन या ठिकाणी धर्मांतर या ठिकाणी केलेलं होतं. त्या धर्मांतराला 2006 ला या ठिकाणी 50 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. तेव्हा कांशीरामजी यांनी ही भूमिका या ठिकाणी मांडली होती. ती म्हणजे या ठिकाणी आम्ही 2006 ला लाखो अनुयायांना सोबत घेऊन बौद्ध धर्म देखील या ठिकाणी स्वीकारू. कारण जर आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार या ठिकाणी म्हणत असू, तर फुले शाहू आंबेडकरांचं जे कार्य आहे ते पुढे नेण्यासाठी आम्ही काम करू आणि बौद्ध धर्माची दीक्षा देखील या ठिकाणी घेऊ. मात्र दुर्दैव असं आहे, की कांशीरामजी यांचं 14 ऑक्टोबरच्या आतमध्येच म्हणजे त्या ठिकाणी 9 ऑक्टोबर 2006 लाच या ठिकाणी निधन झालं आणि त्याच्या आधी मान्यवर कांशीरामजी यांनी या ठिकाणी बहीण कुमारी मायावतीजी यांना आपला राजकीय सर्वेसर्वा या ठिकाणी बनवलं होतं. तर 14 ऑक्टोबर 2006 ला महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये इंदोरा स्टेडियममध्ये सभा या ठिकाणी बहीण मायावतीजींनी घेतली आणि त्यांनी आपल्या बौद्ध बनण्याच्या संकल्पनेची भूमिका देखील स्पष्टपणे मांडली. त्यांनी सांगितलं, की जेव्हा आम्ही केंद्रामध्ये पूर्ण बहुमतामध्ये सत्तेमध्ये या ठिकाणी येऊ, तेव्हा आम्ही हे जे कांशीरामजी यांचं जे स्वप्न आहे, ते देखील या ठिकाणी आम्ही पूर्ण या ठिकाणी करू. अशा प्रकारची भूमिका देखील त्या काळामध्ये या ठिकाणी इथं मांडल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या पद्धतीने कांशीरामजी आणि त्याचबरोबर बहीण कुमारी मायावतीजी यांचं या ठिकाणी इथं कार्य राहिल्याचं दिसतं. लक्षात घ्या शेवटच्या जीवनातील शेवटच्या वर्षांमध्ये कांशीरामजी यांची संपूर्णतः शरीर या ठिकाणी विविध रोगांनी ग्रस्त या ठिकाणी होतं. कारण ही व्यक्ती अशी होती, की ज्या व्यक्तीनं तहान, भूक या ठिकाणी विसरलेली होती आणि ही केवळ
बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न शासनकर्ती जमात बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र ही व्यक्ती या ठिकाणी झटत होती. मधल्या काळामध्ये त्यांना कैक अशा ऑफर देखील या ठिकाणी विविध सरकारनं दिल्या. आम्ही तुम्हाला राष्ट्रपती बनवू, आम्ही तुम्हाला गव्हर्नर या ठिकाणी बनवू. तेव्हा कांशीरामजींनी त्या सर्वच्या सर्व ऑफर या ठिकाणी धुडकावून लावल्या. ते म्हणाले, की माझं स्वप्न आहे या देशाचा हुकमरान बनणं. मी प्रधानमंत्री बनेल, राष्ट्रपती बनणार नाही. या प्रकारची भूमिका कांशीरामजींनी सातत्यानं मांडली होती. लक्षात घ्या कांशीरामजी यांनी अशी भूमिका देखील मांडली, की मी एकमेव नेता आहे, की जो नेता सर्वात जास्त या देशामध्ये पायी प्रवास या ठिकाणी केला. मी असा देशातील एकमेव नेता आहे, की ज्यानं सर्वात जास्त सायकलवरनं प्रवास केला. मी असा या देशातील एकमेव नेता आहे, की ज्यानं सर्वात जास्त रेल्वेने प्रवास केला आणि मी या देशातील असा नेता आहे, की ज्यानं सर्वात जास्त हेलिकॉप्टरमधनं देखील प्रवास केला. फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी यशस्वी करण्यासाठी जी काही साधनं मला या ठिकाणी उपलब्ध होईल, ती साधनं घेऊन मी या ठिकाणी इथं फुले शाहू आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी काम करेल. त्यांच्या अनेक घोषणांपैकी एक घोषणा होती, की "स्वाभिमानी लोग ही संघर्ष की परिभाषा समजते हैं. जिनका स्वाभिमान मरा है, वो गुलाम है." या प्रकारची भूमिका देखील त्यांनी या ठिकाणी सातत्यानं या ठिकाणी मांडली होती. तर या पद्धतीने कांशीरामजी यांचं सामाजिक आंदोलन, कांशीरामजी यांचा राजकीय लढा हा उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. आज त्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, की उत्तर भारतामध्ये मान्यवर कांशीरामजी यांचं नाव घेतल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला दलितांची मतं मिळणार नाही, बहुजन समाजाची मतं मिळणार नाही हे ठाऊक आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी कांशीरामजी यांचा जयंती दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरा या ठिकाणी केला जात आहे. लक्षात घ्या 2001 ला मान्यवर कांशीरामजी यांनी आपल्या उत्तराधिकारी म्हणून बहीण कुमारी मायावतीजी यांना या ठिकाणी घोषित या ठिकाणी केलं. एक मोठी लाखो लोकांची सभा या ठिकाणी घेतली आणि भूमिका या ठिकाणी मांडली, की माझं शरीर या ठिकाणी आता थकलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीला या निसर्गातून या ठिकाणी जावं लागणार आहे. मला देखील या ठिकाणी जावं लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं चळवळीबद्दल ते असं म्हणाले, की महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सन 1848 ला सुरू केलेली ही समतामूलक समाजाची चळवळ महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या निधनानंतर शाहू महाराजांनी ती पुढे चालवली आणि शाहू महाराजांच्या निधनानंतर ही समतामूलक समाज व्यवस्थेची चळवळ ही बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी चालवली. मात्र 1956 ला जसा बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं, तेव्हा ही समतामूलक समाज व्यवस्थेची चळवळ जी आहे, ही या ठिकाणी पुढे या ठिकाणी चालवू शकली गेली नाही. याचं कारण आहे, की बाबासाहेब आंबेडकरांनी आपला राजकीय उत्तराधिकारी निर्माण केला नाही. नानकचंद्र रत्तू यांच्या आणि खैरमोडे यांच्या अनेक ग्रंथांमधनं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, की बाबासाहेब आंबेडकर आपल्या शेवटच्या क्षणी या ठिकाणी खूप जास्त व्यथित होते. कारण त्यांना ही वारंवार या ठिकाणी वाटत होतं, की माझ्या या चळवळीला पुढे घेऊन जाईल, असा एकही व्यक्ती मला आत्ताच्या या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला भेटत नाही. आणि मी या ठिकाणी खूप जास्त त्यामुळे व्यथित आहे. अशा प्रकारे कैक ग्रंथांमधनं बाबासाहेब आंबेडकरांनी ती भूमिका किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे जे सहकारी आहे, जे चरित्रकार आहे, धनंजय कीर सारखे या ठिकाणी असेल, तर त्या सर्वांनी इथे या ठिकाणी मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्याच्या उतरंडीमध्ये या एका या एका ज्याला आपण म्हणू शकू एका चिंतनग्रस्तीत होते, की माझ्या निधनानंतर या ठिकाणी ही चळवळ कोण चालवणार? कारण त्यांना तशा प्रकारचा लायक उत्तराधिकारी त्यांचा या ठिकाणी प्राप्त दिसत नव्हता किंवा या ठिकाणी मिळत नव्हता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळातल्या भाषणांमध्ये कैक वेळा असं म्हणले, की मी समतेचा रथ इथपर्यंत आणलेला आहे. जर तो रथ तुम्हाला पुढे नेता आला नाही, तरी तो या ठिकाणी मागे नेऊ नका. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये मांडलेली होती. मात्र कांशीरामजींनी 2001 ला जेव्हा एक मोठी सभा या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये घेतली आणि त्या सभेमध्ये या ठिकाणी भूमिका अशी मांडली, की बामसेफच्या स्थापनेपासून DS4च्या स्थापनेपासून आणि बसपाला इथपर्यंत आणण्याच्या या प्रवासामध्ये बहीणकुमारी मायावतीजी यांनी देखील या ठिकाणी महत्त्वाची भूमिका घेतली, महत्त्वाचा त्याग केला. कांशीरामजी यांच्याप्रमाणेच बहीणकुमारी मायावतीजी एक महिला असताना देखील त्यांनी या ठिकाणी संपूर्ण जीवनभर या ठिकाणी अविवाहित या ठिकाणी राहून या देशातील बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय उत्थानासाठी आपलं जीवन या ठिकाणी त्याग केलेला आहे. तर त्या बहीणकुमारी मायावतीजी यांनी उत्तर प्रदेशमधल्या गावागावांमध्ये जाऊन, चप्पा-चप्पांमध्ये जाऊन बहुजन समाजाला संघटित केलं. तिथं या ठिकाणी लोकांना ताकद या ठिकाणी दिली आणि त्याचबरोबर त्या लोकांना पॉलिटिकली ऑर्गनाइज करून त्यांना या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या या विचारावर
या देशामध्ये तुम्ही शासनकर्ती जमात बनू शकता, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी दिला. आज उत्तर प्रदेशमध्ये आपण जर गेलो, तर लक्षात घ्या तिथला जो दलित बहुजन समाज आहे, ही आपली मतं विकत नाही. ती आपली मतं या ठिकाणी विकत नाही. एक राजकीय पक्ष, एक राजकीय झेंडा आणि एक राजकीय नेत्यालाच ते या ठिकाणी मतदान हे आजपर्यंत या ठिकाणी करत आहे. म्हणूनच उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाची सत्ता जरी आली नाही, तरी बहुजन समाज पक्षाचा मतदार हा आपल्या राजकीय पक्षाला चिकटून आहे, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि लक्षात असू द्या, मान्यवर कांशीरामजी यांनी आपल्या उत्तराधिकारी जेव्हा बहीण कुमारी मायावतीजी यांना या ठिकाणी घोषित केलं, तेव्हा या बहीण कुमारी मायावतीजींनी देखील या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांची जी सरणी आहे, फुले शाहू आंबेडकरांची जी चळवळ या ठिकाणी आहे, तर त्या चळवळीला कसल्याही प्रकारचं नुकसान न पोहोचवता, उलट विविध प्रकारच्या संकटातून समाजाला बाहेर काढून राजकीय सत्तेपर्यंत या ठिकाणी त्या लोकांना दलित बहुजन समाजाला पोहोचवणं आणि त्याचबरोबर त्यांना राजकीय सत्तेचा या ठिकाणी वाटा उपलब्ध करून देणं, यामध्ये बहीण कुमारी मायावतीजी यांची देखील महत्त्वाची भूमिका या कालखंडामध्ये राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. टीकाकार विविध प्रकारचे टीका-टिप्पणी त्यांच्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये करतात. तर हा काही मानवी गुणधर्म आहे. मात्र खऱ्या अर्थानं घनश्यामजी यांना जर का त्यांच्या राजकीय जीवनामध्ये जर मोलाची साथ कोणी दिली असेल, तर ते बहीण कुमारी मायावतीजींनी दिलेली आहे. आणि त्या माध्यमातून आज देखील 2007 ला जेव्हा 6 ला जेव्हा कांशीरामजींचं निधन झालं, तेव्हा 2007 ते 2012 पर्यंत या ठिकाणी मायावतींच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये मायावतीजींनी चौथ्यांदा या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये दलित बहुजन समाजाचं बहुजन समाज पार्टीची सत्ता स्थापन केली आणि त्यांच्या या कार्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक, आर्थिक, राजकीय या ठिकाणी अ, अ, या ठिकाणी दलित बहुजन समाजासाठी करण्यात आल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो मान्यवर कांशीरामजी यांचं या देशामधल्या दलित बहुजन शोषित समाजासाठी, या देशातील दलित बहुजन शोषित समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान या ठिकाणी राहिलं. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या दलित राजकारणाला एका उंच शिखरापर्यंत या ठिकाणी पोहोचवलं. आज असं कोणी म्हणू शकत नाही, की दलित बहुजन समाजाच्या मतांना गृहीत न धरता आम्ही या ठिकाणी सत्ता प्राप्त करतो. लक्षात घ्या, दलित बहुजन समाजाला पॉलिटिकली ऑर्गनाइज करून त्यांना राजकीय सत्तेपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा राजकीय विकास या ठिकाणी घडवून आणणं, सामाजिक आर्थिक विकास घडवून आणण्याचं जे महान कार्य या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या नंतर जर कोणी प्रॅक्टिकली या ठिकाणी केलं, तर ते नाव आहे मान्यवर कांशीरामजी. आणि ते कांशीरामजी आपल्या या लढ्याला सुरुवात करताना भूमिका मांडतात, "मैं अकेला ही था जानिबे मंजिल, लोग जुड़ते गए और कारवां बढ़ता गया." कांशीरामजी यांच्या जयंती निमित्तानं त्यांना कोटी-कोटी प्रणाम, विनम्र अभिवादन. हे लेक्चर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं? त्याबद्दल तुम्ही तुमचा अभिप्राय जरूर या ठिकाणी करा. लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना व समाज बांधवांना हे लेक्चर जरूर या ठिकाणी शेअर करा. धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.